कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर दादांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या बाऱ्यामध्ये काही काही लोक बोलतात, काय काय म्हणते. तर मी जास्त लोक देतच नाही तिथं. कोण काय म्हणतो, कोण कशा कमेंट करते, ह्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देतच नाही. कोणी कोणी मला म्हणतं तुम्हाला कॅमेऱ्यासामने बोलता येत नाही, तुम्ही जास्त बोलत नाही, तर तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता, ह्या भाषेत पण कोणी कोणी बोलतात, भरपूर लोक बोलतात. पण तसा विषय काहीच नाही. बोलता येत नाही असं नाही, मी माझ्या मर्जीने व्हिडिओ बनवते, हे तुम्हाला समजत नाही. नाही तर बोलायचं म्हणलं तर तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर पण देऊ शकते, पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीच फरक नाही ना. कधीतरी ना दुसऱ्याच्या बाऱ्यातसुद्धा चांगला विचार करणं गरजेचं असतं. मी स्वतःच्या बाऱ्यातच चांगला विचार करू नये. कोणी पण असं, मग समोरचं दुश्मन का असेना, त्याच्या बाऱ्यात पण चांगला विचार करणं लय गरजेचं असतं. माझा स्वभाव असाच आहे. कोणी वाईट बोलू चांगलं बोलू, मी पुढं चालत असते. आणि आता कसं आहे, चांगल्याला वाईट बोलतात आणि वाईटाला चांगलं बोलतात. दुनियाच अशी आहे. आता कोणाच्या आयुष्याचे वाईट स्वप्न बघण्यापेक्षा ना कष्टाचे स्वप्न बघा. एक ना एक दिवशी ना वेळ लागतो, पण चांगला दिवस उजळतो. हे असं दुसऱ्याला टोचर देऊन बोलणं, दुसऱ्याच्या बाऱ्यामध्ये वाईट बोलणं, ह्याने चांगले दिवस येत नाहीत. नेहमी वाईट बोलणं, नेहमी वाईट चिंतणं त्यांच्याबद्दल, ते तुम्हालाच जमतं. कारण की सवय तुम्हाला पहिल्यापासून, ज्याचं काम त्यालाच जमू शकतं, आहे की नाही. आमच्यासारख्याला नाही जमणार ते. आता बघा ना, तुम्ही किती घाण भाषामध्ये उत्तर देतात, प्रश्न मांडतात तुम्ही मला, किती म्हणजे काय काय बोलतात तुम्ही मला, तरी माझ्याकडून तुम्हाला रिप्लाय कधी येतच नाही ना. त्याच्यामुळेच बोलते, ते तुम्हालाच जमतं कसं कोणाला बोलायचं, कसं कोणाला टोचर करायचं. एखादी व्यक्ती जर पुढं चाललेली असली तर तिला मागं कसं खिचून घ्यायचं, ते तुमचं काम तुम्हालाच जमतं. कारण की तुमच्या रक्तातच तसा गुण आहे. जर शिवी देऊन तुम्हाला बोलले तर तुम्ही म्हणता ताई शिवी देऊन बोलल्या, कोणाला बोलले. चांगली व्यक्ती कधी कोणाला वाईट बोलणारच नाही. भले तिच्या नजरेने वाईट जरी बघितलं गेलं ना, तरी पण ती काय करणार, बहीण भावाचंच नातं लावणार. तरी चांगल्या व्यक्तीचे कामं किंवा विषय सोडून देणार, जास्त चर्चा नाही करणार. पण अगर खराब नजरेने जर तुम्ही कोणाकडे बघत राहणार, तर चांगली व्यक्ती तो सुद्धा तुम्हाला खराब दिसणार. कधी पण दुसऱ्याच्या बाऱ्यामध्ये चांगला विचार करायचा, चांगलं बोलायचं. आपल्याला पटो या ना पटो. तुम्ही म्हणता ताई आज का असा व्हिडिओ बनवित असतात, तर तुमचे व्हिडिओ तर असेच असतात की पहिल्याचे भूतकाळातलेच व्हिडिओ असतात. पण असं काय नाही, कधी कधी ना एखादी गोष्ट कुणी काय बोललेली ना मनाला लागते. ते शिव्या देऊन बोलण्यापेक्षा, रिप्लाय देण्यापेक्षा मी एक समजदारपणात तुम्हाला सांगते. असंच बोलता बोलता एक व्यक्ती अशी बोलली, कॅमेऱ्यासामने बोलता येत नाही तर बोलू नका ना, तुम्ही व्हिडिओ बनवू नका ना. प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला. भले चल आज नाही बोलता येत, उद्या बोलता येईल ना. प्रयत्न करीत राहायचे. तुम्ही बोलतात तसं म्हणून मी, असा स्वभाव नाही माझा की आता चल ती समोरची व्यक्ती मला बोलली, खरंच मला नाही जमत का, मला नाही बोलता येत का, तर मी हा विषय इथं सोडून दिला पाहिजे, तशातली नाही आहे मी काही हो, कोणत्या पण गोष्टीचे हाल सोडत नाही आहे कधी मी. अरे कधीतरी कोणाच्या बाऱ्यामध्ये कधीतरी चांगला विचार करा. अजून परत परत तेच सांगते, आपल्याकडे 4 पैसे असले किंवा आपली 4 माणसात उठबस असली तर आपण लय मोठे झालो असं नाही आहे की आपल्याला लयच जास्त मानपान आहे, की आपल्याला किंमत आहे जास्त, की मी 4 माणसात उठतो बसतो, माझ्याकडे लय पैसा आहे. गरीबसुद्धा त्याच्या परिस्थितीच्या अनुसार ना, तो सुद्धा स्वतःला मोठा समजतो. आलं लक्षात ना तुमच्या? तो सुद्धा स्वतःला म्हणत समजतो किती पण गरीब असलं तरी. आणि हे असं एखाद्या स्त्रीला टोचर करून बोलणं, वाईट बोलणं, असं बोलताना तुम्हाला लोकांना काहीच वाटत नाही आणि वाटणार पण नाही. कारण की तुम्हाला मान मर्यादा ह्याची जाणीव नाही आहे तुम्हाला. तुमची जिंदगी कशी आहे, तोंडातून शब्द काय का निघाना, तुमचं जीवन असं आहे. कोणाला वाईट वाटत या कोणाला त्या शब्दाचं काय मनाला लागो, काही फरक पडणार नाही. कारण की उडाणटप्पूची जिंदगी आहे तुमची. एक सामान्य एक परिवार हे तुम्हाला माहीत नाही, परिवार काय हे तुम्हाला माहीत नाही. परिवारामध्ये राहतात की नाही तुम्ही हे मला माहीत नाही. मला असं वाटतं ना, हे तुमचे शब्द तुमच्या बोलण्याहून मला नाही वाटत एक तुम्ही परिवार समजून राहतात.
फॅमिली आहे की नाही तुम्हाला हे माहीत नाही. आणि जर असेल फॅमिली ना तर बाबा सरळ रस्त्याने चल. जे ते आपापल्या परीने काम करते त्यांना करू दे. आपल्याला कोणाचे व्हिडिओ नाही बघायचे ना, नाही बघायचे, नाही आवडत ना आपल्याला, नाही बघायचे, काय गरज चालली बघण्याची. पण ह्या भाषेमध्ये कोणाला बोलत जाऊ नको परत. तुझं लई वेळ ऐकून घेतलं मी. तुला काय वाटतं मला बोलता येत नाही की मी 4 टाईम हिला बोलवतो आणि ही गप्पच पडते, ही इग्नोर करते. असा विषय नाही आहे, तसं बिलकुल नाही आहे. गैरसमज आहे तुझा तो. तेच सांगते तुला डबल, मी माझे मर्जीने व्हिडिओ बनवते. नाही तर तुला उत्तर मी लई चांगल्या भाषेत उत्तर देऊ शकते तुला मी. तुझा जसा प्रश्न आहे ना तसंच चांगल्या भाषेत उत्तर देऊ शकते तुला मी. पण असं वाटतं कुठं घाणीत दगड टाकायचं ना अंगावर शिताळे ओढवून घ्यायच्या, बावळटाच्या कुठं नादी लागत बसायचं. त्याच्यामुळं मी तुला उत्तर देत नाही. नाही तर वेळ नाही लागणार तुला उत्तर द्यायला. तुला काय माहिती माझ्याबद्दल? एक छोटासा प्रश्न विचारते, तुला काय माहिती माझ्याबद्दल? तुला उत्तर हवं आहे ना. काय माहिती तुला माझ्याबद्दल? तू माझ्या शेजारी राहतो का? नाही. तू मला पहिल्यापासून ओळखतो का? अजिबात नाही. तू फक्त मला सोशल मीडियावरती बघतो आहे ना, आणि त्याच्याहून ह्या भाषा तू बोलतोस मला. बरोबर बोलते ना. तर कधी पण आपण सामनेवाल्याला बोलताना ना विचार करून बोलायचं बाळा. नाही तर एक दिवशी आपण बोलतो ना, एक ना एक दिवशी लय मागात पडते बरं ही गोष्ट. विचार न करता बोलणाऱ्या लोकांना ना एखादी गोष्ट ही आपल्या तोंडातला शब्द जो निघतो ना तिला मागात पडते. नंतर कळतं मग, अरे मी असं नसतं बोललो तर बरं झालं असतं, माझी चुकी झाली. कधी पण विचार करून बोलत जा. मी तुला जास्त नाही बोलत. हां, अरे तुला बोलले तुला मी, पण जास्त नाही बोलत. तू डोक्यात गेलेला आहेस माझ्या पार. चांगलं चितीत जा. लेकरा बाळाचा बाप आहेस तू. माहीत नाही लेकरा बाळा सांभाळतोस की नाही, पण नीट राहत जा जरा. चांगलं होईन. चांगल्या रस्त्याने चालल्यावर चांगलंच होत असतं. सांग कमेंटमध्ये काय चुकलं असलं तर, काय चुकीचं बोलले असलं तुला तर सांग मला.